श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिरपूर शहरात घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना शिरपूर शहर पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद। चाळीसगाव रोडवरील श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे अधिक मासानिमित्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन। माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनासह रक्तदान शिबिराचे आयोजन। बोरकुंड जवळील मांडळगाव परिसरातील बोरी नदी पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून होणारी बेकायदेशीर रेतीची उत्खनन व वाहतूक बंद करण्याची मागणी। आणि खोरदड येथील माजी सैनिकाच्या आई व पत्नीला मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। शिरपूर शहरात घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना शिरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून इको वाहनासह 2,27,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। शिरपूर शहरातील शिंगावे शिवारातील फुलेनगर येथे किरण ठाकूर यांच्या बंद घरातून एलईडी टीव्ही व मोबाईल चोरणाऱ्या 3 अट्टल चोरांच्या टोळीला शिरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 2,27,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की 13 जून रोजी भूपेशनगर भागात रात्रीची गस्त घालत असताना पोलिसांना संशयास्पद इको कार क्रमांक GJ 26 AE 3354 आढळली। कारमधील संशयित जयेश धनगर, मुकेश पाटील आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश उर्फ ऋतिक माळी यांची झडती घेतली असता चोरीचा मुद्देमाल मिळून आला। पोलिसांनी कारसह 2,27,000 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उप अधीक्षक विश्वजित जाधव, पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, सचिन वाघ, विनोद आखडमल, गोविंद कोळे, योगेश दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, भटू सांखे आदींनी केली। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर मित्रमंडळातर्फे श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे अधिक मासानिमित्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर मित्र मंडळातर्फे दिनांक 8 जून ते 14 जून दरम्यान श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते। अधिक मासानिमित्त आयोजित श्रीमद भागवत कथा महोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। हरिभक्त परायण ब्रजभूषण शर्मा महाराज यांच्या मधुर वाणीतून सदर श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवार दिनांक 13 जून रोजी सायंकाळी 7 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मारुती पूजन, महाप्रसाद तसेच राधाकृष्ण लीलांचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। या सादरीकरणाने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले व संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। या प्रसंगी भाजप महिला मोर्चाचे अध्यक्ष सुवर्णा पाटील, महापौर मायादेवी परदेशी, किरण कुलेवार, माजी महापौर प्रतिभा चौधरी, विद्या पगार, छाया पाटील, देवयानी जगताप, जयश्री निकम, सीमा पुतनपुरे, नीलू शर्मा, सुधा अग्रवाल यांच्यासह दक्षिणमुखी मारुती मित्र मंडळ व कॉलनी परिसरातील नागरिक, महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दक्षिणमुखी मारुती मंदिर पश्चिम मुलुगमध्ये महाभागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महाभागवत कथेचे प्रवचनकार कथाकार भूषण शास्त्री महाराज हे आहेत आणि या कार्यक्रमासाठी आज महाआरतीचा मान आम्हाला महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुवर्णाताई पाटील यांनी महाआरतीचा मान दिला आणि आम्हाला आरतीचं आयोजन केलेलं होतं। या कार्यक्रमासाठी महाआरतीचा करण्यासाठी आमचा धुळे शहराचा महापौर मायाभावी परदेशी तसेच माजी सभापती किरणताई कुलेवार तथा गटनेता व महिला मोर्चाचा सर्व पदाधिकारी यांना आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुवर्णाताई यांनी महाआरतीचा मान दिला। त्यांच्यामुळे आम्हाला भूषण महाराज शास्त्री यांची कथा ऐकण्याचा लाभ मिळाला। याबद्दल मी या परिसरातील नागरिकांचे व महिला मोर्चाच्या अध्यक्ष यांचे मनापासून आभार मानते। जय श्रीराम। माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरातील SSUPS महाविद्यालय येथे अभिवादनाच्या कार्यक्रमासह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरातील SSUPS महाविद्यालय येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी समाधी स्थळासाठी भूमिपूजन व रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून उपस्थित मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। याच प्रसंगी स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या समाधी स्थळाच्या बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला। उपस्थितांनी
माननीय रोहिदास पाटील यांनी धुळे जिल्हा व राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला। कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिरास युवक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले। रक्तदान हे सर्वोत्तम दान असून समाज हितासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। यावेळी माजी आमदार कुणाल पाटील, विनय पाटील, सुभाष देवरे, डॉक्टर एस टी पाटील, साहेबराव पाटील, योगेश पाटील, एन डी पाटील, महादेव परदेशी, महापौर मायादेवी परदेशी, अश्विनी पाटील, लताबाई पाटील, रुची पाटील, रंगराव कोतेकर, रवींद्र देशमुख, संग्राम पाटील, कुणाल पाटील, गुणवंत देवरे, एस एस पाटील, भगवान गर्दे, डॉक्टर ममता पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी तसेच रोहिदास पाटील यांचे समर्थक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राचार्य मनोहर पाटील आमच्या श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचं मी आपल्याला थोडक्यात आढावा सांगतो। काल दिनांक 12 जून रोजी आमच्या संस्थेचे सर्वेसर्वा अण्णासाहेब चोडामणजी पाटील यांच्या 36व्या पुण्यतिथीनिमित्त काल इथे पूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि मुंबई स्थित इथे मुंबई येथे अजिंक्य यांच्या जीवनचरित्रावर पुस्तकाचे प्रकाशन आदरणीय माननीय मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमासाठी मुंबईला आपले अभिनेते अनुपम खेरजी, मंत्री साहेब शेलारजी तसेच अभिनेते शुक्ला साहेब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। विविध स्तरातील नेते, अभिनेते, कार्यकर्ते, कर्मचारी या संस्थेच्या माध्यमातून कालच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते आणि अतिशय चांगला कार्यक्रम काल त्या अजिंक्य पुस्तक सोहळ्याच्या प्रकाशनाचा या निमित्ताने करण्यात आला व आज 13 जून रोजी श्री कैलासवासी दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज इथे समाधीस्थळी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या आवारामध्ये पूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। सर्व धुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते व कर्मचारी वर्ग किंवा दाजीसाहेबांवर प्रेम करणारे सर्व मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट सर्व या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या नंतर या समाधीस्थळाच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमात सुद्धा आयोजन करण्यात आले। या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी माननीय भैयासाहेब विनयजी पाटील, आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील, श्यामभाऊ सनेर, करणकार, आपले काँग्रेस कमिटीचे करणकार साहेब तसेच इतर नेते मंडळी, जिल्ह्यातील इतर नेते मंडळी व आप्तेष्ट, नातेवाईक सर्व कार्यकर्ते, कर्मचारी उपस्थित होते। भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर रक्तदानाचा ही कार्यक्रम सर्व तरुण मंडळींच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला होता आणि यामध्ये एकूण 100 रक्तदात्यांचं टार्गेट आम्ही नियोजित केलेलं होतं, परंतु 10:30-11 वाजेपर्यंत 50-55 बॅग ह्या संग्रहित झालेल्या होत्या। या कार्यक्रमाचा अतिशय सुसज्ज व असं नियोजित कार्यक्रम अतिशय चांगला व आनंदात पार पडला। सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय देखणा व सुयोजित झाला, त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो। संस्थेच्या वतीने ज्या लोकांनी इथे उपस्थिती दिली कार्यक्रमासाठी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। धुळे तालुक्यातील खोरदड येथील माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांच्या पत्नी व आईला मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करून कारवाई करावी अशी मागणी माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांच्या परिवारातर्फे करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील बोरकुंड जवळील मांडळगाव परिसरातील बोरी नदी पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या बेकायदेशीर रेती उत्खनन व वाहतूक यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बेकायदेशीर रेती वाहतुकीविरोधात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। याबाबत ग्रामस्थ प्रवीण पाटील यांनी माहिती देताना सांगितले की या बेकायदेशीर रेती वाहतुकीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून नदी पात्राचे स्वरूप बदलत आहे। यापूर्वीही मांडळगावचे सरपंच नयना संदीप पाटील यांच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी महसूल प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा येत्या 2-4 दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। माझे विहिरीत वॉटर सप्लाय आणि इथं विना परवाना वाळू उपसा चालू आहे
बाहेरगावचे दादर वरपाडा आणि बोरकुंड या चारही गावांनी मिळून सर्वांनी बोरी नदीमधून वाळू उपसा चालू करत आहे आणि त्यांना बोलायला गेलो तर ते जीवे मारण्याची धमकी देत आहे. हे किती दिवस पोलीस प्रशासनाला बी 112ला बी फोन लावला तरी ते लक्ष देत नाही. ते ट्रॅक्टरवाल्यांना सांगायला गेलो तर आम्ही पैसे हप्ते देतो असं सांगताय. साहेबांना सुद्धा नैना संदीप पाटील यांनी सुद्धा पत्र दिलं आणि ते सुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही. तहसील महसूल खातं हे सुद्धा लक्ष देत नाही. आता मी तीव्र आंदोलनाला बसणार आहे कलेक्टर ऑफिसला. आज उद्यामध्ये नाही बंद झालं ते मी आंदोलन करेल. धुळे जिल्ह्यातील बोरकुंड जवळील मांडळगाव परिसरातील बोरी नदी पात्रातून गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू आहे. यावर महसूल विभागाने त्वरित कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. धुळे तालुक्यातील खोदड येथील माजी सैनिक पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील यांची जमीन हडप करण्याच्या उद्देशाने त्यांची आई व पत्नीस मारहाण करणाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी सैनिक पृथ्वीराज पाटील व त्यांच्या कुटुंबातर्फे करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील खोरदड येथील माजी सैनिक पृथ्वीराज नामदेव पाटील यांची गट नंबर 17/1/ब ही शेती माजी सैनिक पृथ्वीराज पाटील व त्यांची पत्नी विजया पाटील यांचे नावे असून शेत जमीन कसून स्वतःचा व कुटुंबियांचा ते उदरनिर्वाह गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. तर सदरची शेत जमिनी प्रवीण पाटील व त्यांच्या परिवारास दरवर्षी 25,000 रुपये प्रमाणे भाडे तत्वावर दिली होती. परंतु सदर प्रवीण पाटील यांनी 3 वर्षभरात या ठिकाणी शेतीचा बांध फोडून हडपण्याचा प्रयत्न केला असून या संदर्भात पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, मंत्रालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले. संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु तरी देखील संबंधितावर कारवाई झाली नाही. दिनांक 14 जून 2026 रोजी शेतजमीन मालक पृथ्वीराज पाटील माजी सैनिक यांच्या पत्नी विजया पाटील व लताबाई ज्ञानदेव पाटील हे शेतात पावसाळी कापूस पीक लागवड करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी प्रवीण पाटील व त्यांच्या परिवाराने या ठिकाणी दोन्ही सासू सुनेला जबर मारहाण केली. त्यांना पाठीवर, पायाला, हाताला इजा झाली असून या संदर्भात लागलीच त्यांना जिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे. म्हणून माजी सैनिकाच्या पत्नी व आईस मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करून कारवाई करावी अशी मागणी माजी सैनिक पृथ्वीराज पाटील व त्यांच्या कुटुंबातर्फे करण्यात आली आहे. विजया पृथ्वीराज पाटील माझी शेतात गेली आणि शेतात माझी बांध घातला. बांध घातल्या लगेच ते प्रवीण त्रिंबक पाटील आणि सुनील त्रिंबक पाटील आणि श्याम प्रवीण पाटील यांनी मला आणि माझी सासूबाईला दोघांना मारहाण केली आणि माझा हात पण फेकून दिला आहे. माझी जे खुणा घाललेल्या होत्या त्या पण फेकून दिल्या आणि खूप भांडण केलं त्यांनी आमच्यासोबत. आणि माझी शेती मला द्यायचा प्रयत्न करत नाही ते. आता माझी शेती मला पाहिजे आणि तुमच्याकडून मला न्याय पाहिजे. आम्ही सरकारी दवाखान्यात येऊन गेलो आहे. आता आम्हाला काहीच भेटत नाही. साहेब तुम्ही नाते विनंती करा आमच्याकडनं तर लवकर आमची शेती आम्हाला भेटेल. खूप मारहाण होत आहे. यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ही पत्नी आहे, सैनिकची पत्नी असल्यावर मला काही अधिकार भेटत नाही. साहेब खूप मारझोड करतायत. मला तेवढी शेती येते, त्या शेतीमध्ये सुद्धा मला येऊ देत नाही आहे. मला माझी शेती करायची, मला खूप मारतायत साहेब. माझी सरकारची विनंती स्वीकार करत आहे. आम्ही सगळ्या साहेबांना निवेदन केलं पण काही कोणी लक्ष देत नाही. साहेब तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करा. आमची शेती मला पाहिजे. खूप इमर आहे, सिरियस पेशंट झाले ते डायरेक्ट. एवढे मारहाण केलं, मला पण मारले. माझं पण हात फ्रॅक्चर करून टाकला आहे त्यांनी. भरपूर मारलं आहे त्यांनी. माझी शेती मला पाहिजे. मी माझे सैनिक पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील आई आणि पत्नी शेतामध्ये गेले होते. तिथं मी बी गेलो होतो आणि बाणवरून लढाई झाली तरी पण आम्हाला न्याय काही मिळत नाही. म्हणजे तेच म्हणून दादागिरी करता व्हावा कुठला न्याय झाला. मी सगळ्यांना निवेदन ऑलरेडी दिलेलं आहे पण अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाई काही झाली नाही. म्हणजे त्यांची एवढी दादागिरी आहे की बाण डायरेक्ट फोडून टाकला व्हावा. आणि जेव्हा आई एक्सपायर झाली मग तेव्हा मग आम्हाला मला न्याय भेटतो बुवा असं तुम्ही सांगा बुवा. असं गव्हर्नमेंटनी शासनाने तातडीने कमीत कमी हे तरी विषय करायला पाहिजे की शेती कोणाची बुवा असं. मी 2021 साली शेती घेतली विकत तरी पण आम्ही कारवाई होत नाही. त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. माझी शेती मीच करायला जाईल. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. शिरपूर शहरात घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना शिरपूर शहर पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद.
चाळीसगाव रोडवरील श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे अधिक मासानिमित्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन. माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनासह रक्तदान शिबिराचे आयोजन. बोरकुंड जवळील मांडळगाव परिसरातील बोरी नदी पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून होणारी बेकायदेशीर रेतीची उत्खनन व वाहतूक बंद करण्याची मागणी. आणि खोरदड येथील माजी सैनिकाच्या आई व पत्नीला मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.